का ते घ्या. कोचिंग क्लासेस बचाव समितीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख 8 संघटना आहेत त्यामध्ये प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन या संघटनेचं मी राज्याध्यक्ष म्हणून काम करतो. विजय पवार बीडवरून आलेलो आहे. माझ्याबरोबर त्या ठिकाणी ब्रजेश टोसली सर आहेत. ते MCOA ही जी आमची मुख्य संघटना आहे त्याचे अध्यक्ष आहेत. माझ्या उजव्या बाजूला आदरणीय बोंद्रे सर आहेत. हे ACI म्हणून आमची जी महाराष्ट्रातली संघटना आहे त्याचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर मेंदळे सर आहेत आणि आणखी काही संघटनेचे पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत. आम्ही सर्वांनी एकत्रित आजची प्रेस कॉन्फरन्स ही केलेली आहे की कोचिंग क्लासेस हा जो GST अंडर रजिस्टर्ड असलेला व्यवसाय आहे या व्यवसायावरती शासनाच्या काही निर्णयानं गदा येऊ पाहते. तर या शासनाच्या येणाऱ्या नियमन कायद्यामधले काही जे क्लॉजेस आहेत ते हे व्यवसाय आणि ही इंडस्ट्री बंद करण्याच्या दृष्टीने केलेले आहे. शासनानं जी नुकतीच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पास केली त्यामध्ये 4.42 कलममध्ये कोचिंग क्लासेस आर हार्मफुल टू एज्युकेशन दे शुड बी इलिमिनेटेड अशा प्रकारचं वाक्य पण दिलेलं आहे. मग आम्ही जर 18% GST लक्झरी GST भरतो आहे आणि राष्ट्र निर्माणाच्या कामामध्ये आम्ही जर सहभाग घेतो आहे तर आम्हाला बंद करून महाराष्ट्रातले 8 लाख लोकांना त्या ठिकाणी उदरनिर्वाहापासून वंचित ठेवण्याचं नेमकं काय कारण आहे असा एक प्रश्न आम्ही या ब्रेकच्या माध्यमातून शासनाकडे विचारू इच्छितो. आमच्या या व्यवसायामध्ये काही अनइथिकल प्रॅक्टिसेस असतील तर त्यावरती कठोर कारवाई करावी. तुम्हाला नियमन कायदा आणायचा असेल तर त्याचंही स्वागत आहे. परंतु काही ठराविक वयाच्या आतल्या मुलांचे क्लासेसच बंद करणे, एका मुलाला 1 स्क्वेअर मीटर जो नियम शाळा कॉलेजमध्ये नाही तो नियम आम्हाला लावणे, त्यानंतर सकाळी 7च्या आधी क्लासेस घेता येणार नाही, रात्री 7 नंतर घेता येणार नाही, शाळा कॉलेजच्या वेळात घेता येणार नाही, मग आम्ही घ्यायचेच तरी. याचा अर्थ आम्हाला बंदच करायच्या दृष्टीनं जर शासन पेटून उठलं असेल तर आम्ही या भारताचे नागरिक म्हणून आम्हाला पण त्या ठिकाणी अधिकार आहे. आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. हे म्हणणं मांडण्यासाठीच आम्ही सरकार आमचं म्हणणं ऐकून घेत नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन या रजिस्टर्ड संघटनेच्या माध्यमातून आम्ही रिट पिटिशन दाखल केली होती की जर आम्ही स्टेकहोल्डर असू इंडस्ट्रीचे आणि आमच्या विरोधात हा कायदा होतोय तर आम्हाला ऐकून घ्या, आमचं म्हणणं त्या ठिकाणी आम्हाला मांडण्याचा आमचा नॅचरल अधिकार प्रदान करा. आणि ही मागणी जी आहे ती कोर्टानं मान्य केलेली आहे. सन्माननीय कोर्टानं ऑर्डर पास केलेली आहे. त्यामध्ये सांगितलेले आहे की स्टेक होल्डरचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि नाही तुम्ही ऐकून घेतलं तर त्याचं रिटर्नमध्ये कारण मीमांसा पिटिशन होल्डरला द्यावी. अशा प्रकारची त्या ठिकाणी आमच्या हिताची ऑर्डर सन्माननीय कोर्टानं पास केलेली आहे. हीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स. सद्यस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची जी काय धावपळ चालू आहे त्यात सरकार आणि सर्वच प्रशासन यंत्रणा गुंतलेली आहे. तर मग या संदर्भात विचार करण्यास सरकार किती काळ घेईल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आम्ही आता सरकारकडून सध्या अपेक्षा करत नाही. आता त्या ठिकाणी आचारसंहिता आहे परंतु प्रशासन हे प्रशासनाच्या जागी असलं पाहिजे. त्यांनी आमच्या मागणीचा विचार केला पाहिजे. आज अशा प्रकारच्या फेक न्यूज बऱ्याचशा सोशल माध्यमाच्या माध्यमातून फिरत असल्यामुळं या इंडस्ट्रीवरती प्रचंड मोठा ॲडव्हर्स इफेक्ट झालेला आहे. आता पालकांमध्ये प्रश्न पडलेला आहे की कोचिंग क्लासेसला ॲडमिशन घ्यावी की नाही. तर अशा प्रकारे अजून ज्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये कायदा पास झालेला नाही तर त्या कायद्याच्या संदर्भातल्या आणि त्या अटीशर्तीच्या संदर्भातल्या ज्या न्यूज बाहेर पडलेल्या आहेत त्यामुळे या इंडस्ट्रीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. मग विद्या विनयन शोभते नेमकं कसं घ्याल? विद्या विनयन शोभते याच त्या ठिकाणी टॅगलाईन खाली आम्ही पण सगळेजण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मेरिट घेतलेलं आहे. आम्ही पण पासआउट झालेलो आहे चांगल्या मेरिटनं. पण सरकार सगळ्यांनाच जॉब देऊ शकत नाही म्हणून आम्ही आमचं क्षेत्र डेव्हलप केलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी आम्ही हे सर्व करत असताना सगळे नियम पाळूनच केलेलं आहे. जर 1-2 लोक त्यामध्ये नियम पाळत नसतील तर त्याची सजा सगळ्यांनाच द्यावी असं मला वाटतं. नैसर्गिक न्याय असू शकत नाही म्हणून विद्या विनयन सोबत आम्ही त्या क्षेत्रात काम करतोय तर आम्हाला त्याच अँगलने शासनाने बघावं अशी आमची विनंती. धनाढ्य लक्ष्मीपतींच्या प्रहाराखाली सारस्वतांना दाबलं जाते असं म्हटलं तर हरकत नाही. कारण यामध्ये जो कॉर्पोरेट क्लासेसनं त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं काही व्यवसाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा इफेक्ट कदाचित हा सर्वसामान्य क्लासेसवरती झालेला असावा. पण आमच्या या संघटनेमध्ये अनेक विधवा महिला क्लासेस घेतात ज्यामध्ये त्यांना कुठलाही त्या ठिकाणी आधार नसल्यामुळे याच्या माध्यमातून त्यांनी उदरनिर्वाहाचा आधार शोधलेला आहे. अनेक बेकार सुशिक्षित तरुण या क्षेत्रामध्ये येत आहेत.
पहिल्याच दिवशी त्यांना जर 1 स्क्वेअर मीटरचा तुम्ही नियम घातला तर मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना क्लासेस घेणं केवळ आणि केवळ अशक्य होईल. म्हणून आमची विनंती आहे की प्रत्येक क्लासेस त्या ठिकाणी वेगळे आहेत. कॉर्पोरेट क्लासेस वेगळे, अकॅडमीज वेगळे आहेत, सिंगल सब्जेक्टचे क्लासेस वेगळे आहेत, घरगुती क्लासेस वेगळे आहेत. त्याचा क्रायटेरिया बघून नियम असावा आणि नियमामधले हे त्या ठिकाणी क्लासेसला बाधक असणारे मुद्दे रद्द करावेत अशी आमची विनंती.